जळका ते शिरसगाव मोझरी 15 किलोमीटर रस्त्याचे तातडीने नूतनीकरण, रुंदीकरण आणि याच मार्गावरील पुलांची उंची वाढवण्याचे काम स्ट्रीट लाईट सूचना फलक लावण्याच्या मागणीसाठी शिरसगाव मोझरी, धोत्रा, सालोरा, शेंदोळा, जळका, माळेगाव येथील नागरिकांनी तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशनात तातडीने रस्त्याच्या नूतनीकरणासाठी भरीव तरतूद करावी, अन्यथा येत्या सोमवारपासून धोत्रा गावात आमरण उपोषणाचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून दिला। जळगाव ते शिरसगाव मोझरी हा 15 मीटर रस्त्यावर 6 गावाचे दळणवळण आहे। शिवाय या मार्गाला लागून असलेले तब्बल 10 गावातील विद्यार्थी नागरिक या रस्त्याचा वापर करून मोझरी गाठावी लागते। यापूर्वी सर्वात शेवटी 2012 मध्ये या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे नूतनीकरण झाले होते। त्यानंतर फक्त डागडुगीच्या माध्यमातून रस्त्याची चाळण झाली आहे। सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती जळका ते शिरसगाव मोझरी गावापर्यंत रस्त्याची वाईट परिस्थिती आहे। त्यामुळे येत्या 5 दिवसात तातडीने जळका ते शिरसगाव मोझरीपर्यंत 15 किलोमीटर रस्त्यासाठी तातडीने अर्थसंकल्प अधिवेशनात भरीव निधी मंजूर करून नूतनीकरणाचे काम सुरू करावे, अन्यथा जळका ते शिरसगाव मोझरी या मार्गाच्या मध्यभागी म्हणजेच माणिक ग्राम धोत्रा या गावात सोमवारपासून बेमुदत ठिय्या राहुटी आमरण उपोषणाला सुरुवात करत आहोत। जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणातून माघार घेण्यात नसल्याचा इशारा या गावातील गावकऱ्यांनी दिला आहे। याचे निवेदन जिल्हाधिकारी अमरावती, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तिवसा, पोलीस निरीक्षक तिवसा आणि कुरहा पोलीस स्टेशन यांनाही निवेदन देण्यात आले। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते। शिरसगाव मोझरी ते जळका रस्ता हा खड्डेमय झालेला आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही आहे आणि या मार्गावर जवळपास 5 ते 6 गावं आहे आणि 6 गावामध्ये हृदयरोगाचे रुग्ण आहे, गर्भवती माता आहे, कर्करोगाचे रुग्ण आहे आणि या 5ही गावातील जे विद्यार्थी आहे, मुलं हे सायकलने मोझरीला शिकायला येतात आणि मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो आणि अमरावती जायचं असलं तरी हाच आम्हाला मार्ग आहे। आपलं हृदयरोगाचं जे स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे तिथं जायचं असलं तरी याच रस्त्याने जावं लागते। PSC याच रस्त्याने आहे मारडीची आणि या रस्त्यात आम्हाला गेल्या 15 वर्षापासून आम्ही नरक यातना सहन करतो आहे। पण या नरक यातना दूर करण्यासाठी आता तरी सरकारने डोळे उघडावे। आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात जर निधी या रस्त्यासाठी तरतूद केली नाही, या रस्त्याचं नूतनीकरण जर केलं नाही तर येत्या सोमवारी म्हणजे 9 तारखेला आम्ही गावकरी आमरण उपोषणाला धोत्रा येथे बसणार आहे।